तर मला एकदम प्रश्न विचारलाय की दादा ऍप्स वर्कआउट केल्यामुळे साईज होणार नाही काय? तर एक सांगू इच्छितो, असं काही नाहीये. सगळं मिथ आहे ते. डोक्याला डोकं लागली, शिंगा येतात, बिंचोडा खाल्ला, पोटात झाड होत आहे, असं हे एक मिथ आहे. ऍप्स वर्कआउट करणं गरजेचं आहे. तुम्ही साईज करा किंवा कटिंग करा. तुम्ही ऍप्स मारल्यामुळे तुमचा साईज चांगला होणार नाही. पहिला साईज करा मग ऍप्स मारा, हे लई चुकीची गोष्ट आहे. असं करणाऱ्यांची बॉडी लई अट्रॅक्टिव्ह दिसत नाही. मी पहिल्यापासूनच ऍप्स मारतो, त्याच्यामुळे माझे ऍप्स एकदम भरगच होते. ऍप्स बी एक तुमचं मसल असल्यासारखंच आहे. जसं बायसेप, चेस्ट, शोल्डर ट्रेनिंग करताय तसंच तुमचे ऍप्स आहेत. तर ऍप्स सुद्धा तुम्ही वर्कआउट साईज करत असताना ट्रेनिंग केला तरी चालतंय. ह्याचा तुम्हाला साईजला काही एक फरक पडत नाही. उदाहरण द्यायचं म्हणता, तुम्ही एक नॅशनल इंटरनॅशनल लेवलचा बॉडी बिल्डर पकडा. 7-8 वर्षाच्या अगोदरचे फोटो घालतात, त्यांनी कॉम्पिटिशन जिंकत असतात, त्यांचे ऍप्स असतात, त्यांनी 80 किलोचे असतात. 5-6 वर्षानंतर त्यांनी 100 किलो किंवा 90 किलोचे झाले असतात. त्यांचे तेव्हा बी ऍप्स असतात. म्हणजे लहान असा मोठा असा ऍप्स आणि साईजचा काही एक प्रश्न नाहीये. हे सगळं मिथ आहे डोक्यात. तर ऍप्स ट्रेनिंग करत राहा.